आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत 18व्या G20 शिखर परिषदेला उत्साहात सुरुवात. G20 नवी दिल्ली घोषणापत्र एकमतानं स्वीकृत. मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाबरोबर राज्य सरकारची बैठक अनिर्णित. शिवप्रताप दिनी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्यासाठी राज्य सरकार ब्रिटनबरोबर सामंजस्य करार करणार. आणि वसुधैव कुटुंबकमचा मार्ग जगाला दिशादर्शक. वर्धेच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक लेल्ला कारुण्यकरा यांचं अखिल भारतीय राज्यशास्त्र परिषदेच्या 60व्या संमेलनात प्रतिपादन. भारताच्या राजधानीत सुरू असलेल्या नवी दिल्ली G20 घोषणापत्रावर आज एकमत झालं आहे. सध्या सुरू असलेल्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत एक कुटुंब शीर्षकाच्या दुसऱ्या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी हे घोषणापत्र स्वीकारल्याचं जाहीर केलं. G20 परिषदेच्या प्रथम सत्रादरम्यान आपल्या सुरुवातीच्या भाषणात पंतप्रधानांनी घोषणापत्राला अंतिम रूप देण्यात सहभागी असलेले मंत्री, शेर्पा आणि अधिकारी यांचं अभिनंदन केलं. नवी दिल्ली इथं 18व्या G20 शिखर परिषदेच्या प्रारंभासह आफ्रिकन युनियन आज या गटाचा स्थायी सदस्य बनला आहे. उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आफ्रिकन युनियनचे प्रमुख अझाली असोऊ मनी यांना G20चे स्थायी सदस्य म्हणून आसन ग्रहण करण्यासाठी आमंत्रित केलं. सबका साथ सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हा मंत्र G20 मधल्या देशांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं. एक वसुंधरा या सत्राच्या अध्यक्षपदावरून ते आज संबोधित करत होते. हे भारतातील लोकांचं G20 बनलं आहे कारण करोडो भारतीय या परिषदेशी जोडलेले आहेत असं मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केलं. सर्वांनी एकत्र येण्याची हीच वेळ असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. अन्न आणि इंधनाचं व्यवस्थापन असो, दहशतवाद असो, सायबर सुरक्षा असो, आरोग्य ऊर्जा असो की जलसुरक्षा असो, भावी पिढ्यांसाठी ठोस उपाय शोधावे लागतील. जगाला नवी दिशा दाखवण्यासाठी 21वं शतक हे महत्वाचा काळ असल्याचं मोदी म्हणाले. दरम्यान G20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधानांनी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याशी द्विपक्षीय बैठका घेतल्या. पंतप्रधान म्हणाले की जपानी समकक्षांसोबतच्या त्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि भारताच्या G20 अध्यक्ष आणि जपानच्या G7 अध्यक्षपदाच्या काळातील कामगिरीचा आढावा घेतला. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या भेटीबद्दल त्यांनी सांगितलं की त्यांनी व्यापार संबंध अधिक दृढ करण्याच्या आणि गुंतवणुकीला चालना देण्याच्या मार्गांवर चर्चा केली. भारत आणि युके समृद्ध आणि शाश्वत वसुंधरेसाठी काम करत राहतील असा विश्वास देखील मोदी यांनी व्यक्त केला. आज पंतप्रधान जर्मनी आणि इटलीच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. उद्या पंतप्रधान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत. द्विपक्षीय बैठका आणि G20 शिखर बैठकीव्यतिरिक्त जागतिक नेते आणि प्रतिनिधी शहराच्या विविध भागांना भेट देणार आहेत. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी G20 राष्ट्रांच्या शिष्टमंडळांच्या प्रमुखांचं, अतिथी देशांचं आणि G20 शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनांचं स्वागत केलं आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये भारताची G20 प्रेसिडेन्सी थीम वसुधैव कुटुंबकम, एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य ही शाश्वत, सर्वसमावेशक आणि मानव केंद्रित विकासासाठी जागतिक रोडमॅप असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती मुर्मू आज रात्री जागतिक नेत्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करणार आहेत. विविध खाद्यपदार्थांच्या चवीशिवाय पाहुणे भारताच्या वैविध्यपूर्ण संगीतमय प्रवासाचं प्रदर्शन करणाऱ्या सांस्कृतिक संध्याकाळचा आनंद घेतील. या उत्सवात शास्त्रीय आणि लोकसंगीतासह अनेक दुर्मिळ वाद्य वाजवली जाणार आहेत. संगीत संध्याकाळमध्ये युवा संगीतकार आणि दिव्यांग कलाकार सादरीकरण करतील. याशिवाय शिष्टमंडळ प्रमुखांच्या पत्नी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स इथं रूट्स अँड रूट्स नावाच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करतील. तसंच G20 नेत्यांच्या पत्नी भारतीय कृषी संशोधन संस्थेलाही भेट देतील. उद्या जागतिक नेते महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी राजघाटावर जाणार आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले मिळावेत यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाबरोबर राज्य सरकारची काल बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ सरसकट कुणबी दाखल्यांच्या मागणीवर ठाम होतं. यावेळी राज्य सरकारनं मराठा समाजासाठी केलेल्या उपाययोजनांची तपशीलवार माहिती शिष्टमंडळाला देण्यात आली. मात्र तरीही शिष्टमंडळातले सदस्य समाधानी झाले नाहीत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
फडणवीस आणि मंत्रिमंडळातले अन्य सदस्य उपस्थित होते. दरम्यान राज्य सरकार आणि उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर सरकारकडून काढण्यात आलेल्या नवीन शासन निर्णयामध्ये एकही दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं आज जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं उपोषण स्थळी जाहीर केलं आहे. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सनद प्राप्त होण्यास तसंच वकील म्हणून कारकीर्द सुरू करण्यास 100 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं. यावेळी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्यानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी सर्वात महत्वपूर्ण कामगिरी केल्याचं नमूद केलं. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, राज्याचे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, बार्टीचे महासंचालक सुनील वारे उपस्थित होते. चर्चासत्राचं आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टीनं मुंबई विद्यापीठ, बार कौन्सिल आणि अधिवक्ता परिषदेच्या संयुक्त विद्यमानं केलं होतं. डॉ. आंबेडकर हे मुंबई विद्यापीठाचे आणि आताच्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असल्याचा राज्यातील विद्यापीठांचा कुलपती या नात्यानं आपणास अभिमान वाटतो असं राज्यपालांनी यावेळी बोलताना नमूद केलं. वकिली करून भरपूर पैसे कमवण्याची संधी असून देखील ते श्रमिक आणि कामगार संघटनांच्या हक्कासाठी तसंच मानवाधिकारांच्या रक्षणासाठी लढले असंही राज्यपाल म्हणाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते चिंतनातील क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसंच करवीर संस्थान, बॅरिस्टर आंबेडकर आणि कोर्ट कचेरीतील बहिष्कृत या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. सुरुवातीला राज्यघटनेच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. ब्रिटनच्या ताब्यात असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं येत्या नोव्हेंबर महिन्यात शिवप्रताप दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या भूमीत परत आणणार असल्याचं सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मुनगंटीवार यांनी काल पुणे जिल्ह्यात आंबेगाव इथं उभारलेल्या शिवसृष्टीला भेट दिली. त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. ही वाघनखं आणि शिवरायांची जगदंब तलवार परत मिळावी यासाठी राज्य सरकारनं ब्रिटनसोबत बोलणी केली होती. या प्रयत्नांना ब्रिटनकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ब्रिटनसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. ही वाघनखं परत देताना ब्रिटनच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रात यावं आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती ती सुपूर्द करावीत असाही आपला प्रयत्न आहे. त्यासाठी ब्रिटनच्या पंतप्रधानांची वेळ मागितली असल्याची माहिती त्यांनी दिली. महात्मा गांधी आणि विनोबांच्या कर्मभूमीत आयोजित करण्यात आलेली भारतीय राज्यशास्त्र परिषद शैक्षणिक विकासात ऐतिहासिक ठरणार असून वसुधैव कुटुंबकम, एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य या संमेलनाच्या मुख्य विषयातून संपूर्ण जगाला संदेश दिला जाणार आहे असं प्रतिपादन वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात अखिल भारतीय राज्यशास्त्र परिषदेच्या 60व्या संमेलनात स्वागतपर भाषण करताना विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक लेल्ला कारुण्यकरा यांनी केलं. आज आणि उद्या आयोजिलेल्या या संमेलनाचं उद्घाटन बुरहानपूर विद्यापीठ ओडिशाच्या कुलगुरू प्राध्यापिका गीतांजली दास यांच्या अध्यक्षतेखाली झालं. कारुण्यकरा यांनी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारांहून अधिक प्रतिनिधींचं हार्दिक स्वागत करताना सांगितलं की हे संमेलन येणाऱ्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल. याप्रसंगी अखिल भारतीय राज्यशास्त्र परिषद IPSAचे सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष माजी कुलगुरू प्राध्यापक संजीव कुमार शर्मा यांनी परिषदेचा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी अखिल भारतीय राज्यशास्त्र परिषदेचे राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान करण्यात आले. तसंच परिषदेच्या डझनाहून अधिक पुस्तकांचं आणि जर्नलचं प्रकाशनही करण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यात शासन आपल्या दारी या अभियानाला लोकसेवा हक्क कायद्याची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या वतीनं दिल्या जात असलेल्या विविध प्रकारच्या ऑनलाईन सेवा अभियान कालावधीत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आल्या. जिल्हाभर महसूल विभागाच्या वतीनं तब्बल 2,90,000 विविध दाखले, प्रमाणपत्र केवळ 5 महिन्यात देण्यात आले आहेत. 18 विविध प्रकारच्या सेवा नागरिकांना या कायद्याअंतर्गत ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या जातात. नागरिकांना पाहिजे असलेल्या सेवा कमी त्रासात आणि कमी वेळेत उपलब्ध व्हाव्यात हा यामागचा उद्देश आहे. संपूर्ण विदर्भात आज विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली असून अशाच प्रकारचं वातावरण 12 ते 13 सप्टेंबर दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान आगामी तासभर विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या.
नवी दिल्लीत 18व्या G20 शिखर परिषदेला उत्साहात सुरुवात. G20 नवी दिल्ली घोषणापत्र एकमतानं स्वीकृत. मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाबरोबर राज्य सरकारची बैठक अनिर्णित. आणि शिवप्रताप दिनी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्यासाठी राज्य सरकार ब्रिटनबरोबर सामंजस्य करार करणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.